तर भाजपच्या नवनिर्वाचित राज्यसभा खासदार माया इवा नाते यांचा नागपुरामध्ये नागरी सत्कार करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते। मायाताई संसदेमध्ये उत्तम काम करतील असा विश्वास असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। तर जी पदं मिळाली त्यावर मायाताईंनी छाप सोडली असं गडकरींनी म्हटलं। उपस्थितांच्या टाळ्यांचा आवाज येत राहिला आणि खऱ्या अर्थानं मायाताईंनी हा देखील एक नवीन रेकॉर्ड केलाय की आपल्या राज्यातनं त्या एक प्रकारे पहिल्याच अशा प्रकारच्या आदिवासी महिला आहेत, गोंड समाजाच्या महिला आहेत की ज्यांनी त्या ठिकाणी राज्यसभेमध्ये त्या आज खासदार म्हणून त्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये उत्तम प्रकारे त्या ठिकाणी काम करतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही। कारण इतके वर्ष मी बघतोय, गेले 25 वर्ष सातत्याने निस्वार्थ भावाने काम करणं ही त्यांची प्रवृत्ती आहे। मायाताईंना जी पदे मिळाली त्या नगरसेवक झाल्या 5 वेळा, जिल्हा परिषद आपल्या नागपूरच्या पहिल्या आदिवासी महापौर झाल्या, ज्यांनी राजे भक्त बुलंदशहाचा विधान भवनासमोर मोठी जी प्रतिमा उभी झाली त्याचं श्रेय कोणाला असेल तर मायाताईंना आहे। आज त्या राज्यसभेच्या सदस्य झाल्या। या सगळ्या प्रवासामधली एक विशेषता आहे, ही विशेषता ही आहे ज्याचे साक्षी मी आणि देवेंद्रजी दोघेही आहोत की मायाताई आपल्या आयुष्यात एकदाही माझ्याकडे आणि देवेंद्रकडे मला पद द्या म्हणण्याकरता एकदाही आल्या नाही, बायोडाटा आणला नाही, कुठल्याही प्रकारची मागणी केली नाही। त्यामुळे यातून एक गोष्ट चांगली आहे की जो मागतो त्याला मिळत नाही आणि जो मागत नाही त्याला मिळत आहे, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे।